काय रे बारीक करून तर चष्मा कोणता आणलं? वेलकम टू माय पण जे वरती तुझ्या घरचे स्वामी बाबा. हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये. तो चलिए शुरू करते हैं. आता चाललोय अक्कलकोटला. स्वामी महाराजांचं बोलवणं आलेलं आहे आणि काही नवीन चेहरे रिव्हील करणार आहे चॅनलमध्ये आणि खूप खास चेहरे आहेत ते, म्हणजे एकदम जीवा भावाचे. काय बोलू शकतात अजून त्याला? हॅशटॅग जिवलग, हॅशटॅग आपुलकी, हॅशटॅग बांधिलकी, सगळे हॅशटॅग करून आपण पहिला चेहरा रिव्हील करणार आहेत. आता आमची चंदी आणि नंतर आमची कस्तुरी, जिला आम्ही आधी माऊ बोलायचो, पण काकाई मला लय शिव्या घातल्या तेव्हापासून आम्ही तिला कस्तुरी बोलायला लागलो. आणि सेकंड आहे आमचा ए बांडी. हाय करा सगळ्यांना, हाय करा. बोल, तोंडाने बोल. बोल ना. हाय हाय. कुठे चाललो आपण? कुठे चाललो? कुठे? स्वामी बाबांकडे सांग. काकाला सांग. इकडे याच्यामध्ये बोल, याच्यामध्ये बोल. ओके, स्वामी बाबांकडे चाललो. आणि ही आमची थकलेली पण तरी तेवढीच आमची सगळ्यांची लाडकी वहिनी, म्हणजे माझी वहिनी, यांची मामी आणि आमची सगळ्यात काय म्हणतात त्याला, लाडकी भाची आणि सगळ्यात मोठी भाची. हाय. पहिल्यांदाच फेस रिव्हील करायला घेतलेला आहे. आणि तो तर भाई, तो सगळ्यांना माहिती आहे. सगळे स्टेटस बिटस माझे बघतातच त्याच्या बर्थडेच्या दिवशी. आमचा बाबू शेठ, ड्रायव्हर, हॅशटॅग नवीन ड्रायव्हर. आणि सगळ्यांच्या लाखो दिलाची धडकन ते म्हणजे आमचा बिग ब्रदर देवीदास भाऊ सरोशी. दिसला नंतर दिसत सगळ्यांना. तर आता आम्ही चाललोय अक्कलकोट. खूप मजा करणार ट्रिप मध्ये. इथं पण बघ किती गर्दी असेल. पळत जाईल. हाय परत कर. आम्ही चाललो स्वामी बाबांकडे. स्वामी बाबा बोल. स्वामी बाबा ये. मल्ली इकडे बघ, इकडे बघ लवकर. इकडे. तुला काका काय बोलतो? आणि तू रसिकाला काय बोलतो? नाही, इकडे गोंडू. काय गोंडू. आणि बाबू दादा काय बोलतो? काळू बोलतो. आणि ती कोण ही? अण्णा. चन्ना. अक्कलकोटला चाललंय म्हणून अण्णा बोलतोय. मला काय बोलतोस? मला नाही. भागू बोल, भागू. आई हे कोण आहेत? नाही, बाबा ना. तू यांना काय बोलायचं आपण? पाऊशेट. काय रे बारीक करून तर चष्मा कोणता आणलं? फुकट भेटला का लगेच आणला कोणता? ते जे फुकट ते पोषक अशी आदवत. फुकट तिथं फॅमिली सकट. मी नाही जात बाबा. माझा विचार कर, मी काय खाल्लं पण नाही. यादव काही तर काहीतरी खाल्लंय ना, टोस्ट वगैरे. तर आता थांबले नाश्ता करायला. तर काय आमच्या बहिणींनी ज्या भाकऱ्या बिकऱ्या बांधून दिलेल्या आहेत आपण बघू शकता. दिस इज द, कोणी पाठवलेलं या? दिस इज द चटणी, दिस इज द पास्ता. अनबॉक्सिंग भाकऱ्यांची अनबॉक्सिंग लांब होईल जरा. असा आम्ही आवाज काय घंटा येत नसत. तर भाकरींचा आनंद घेताना आणि माकडे आम्हाला भेटून दिलं. त्यांना तू त्या भाकर द्यावी अशी माझी इच्छा आहे. ते म्हणतात काय आमचं जॉमच आहे. आम्हाला देतीलच. ते बोलत होतं काय लहानपणी ओरिजिनल ते ओरिजिनल.
पण हे बोल किशू मामा मैं बोलूंगा तो विवाद हो जाएगा. किशू मामा तू भाऊ आहे म्हणून तुझी पुढची सेटिंग सगळी भाग्यश्री मामी करणार आहे. हो त्या दिवशीच भाऊ बोला बोलतो तुझ्या सगळं तिला पण काल पडून बसतो. नाही, तिला मी काल पण सांगितलं आहे तुझ्या अंगावरती कधी गदा येऊ शकते त्यावेळेस माझ्याजवळ येऊ नको मला येऊ असं बोलला तसं बोलला. तुझं तू बघायचा नाही तर त्याला सांग तू काय ही असली लफरी चालणार नाही तर ठेरा तुझं काय असेल ते तिकडं लफरी तिकडे बापरे चार बायलीचा मूस मारे. बाबू फोर व्हीलर घेऊन यायला म्हणजे जरा टरकलेला मी स्कूटी घेऊन आलेली. स्कूटीला काय इमान हडके 2 पाय बाहेर काढलं झालं. लँडिंग गिअर बाहेर लँडिंग गिअर बाहेर असत. आमची पाय डायरेक्ट ठोकल्यावर बाहेर येतील आमचा पाय. ते चंदी काय गप बसले. चंदी बोल काहीतरी. त्या माणसाला गाडीतल्या सगळ्या माणसाचा विचार करायचा असतो. तर पुण्यातलं ट्रॅफिक संपवून हा जाऊ मिसळ खायला आता जोगेश्वरी मिसळ मध्ये. जोगेश्वरी मिसळचा आउटलेट आहे इकडे. तर गाडी पार्किंग लावू आम्ही आता. आत्ता आली आहे जोगेश्वरी मिसळ. कशी खाते माझी भांडी कशी खाते ग. तुझ्या घरच्यांनी परवानगी दिली याचं तुला आश्चर्य वाटत नाही विशेष करून तुझ्या आजोबांनी. असं नाही पण माझ्या घरी यायला नसते परवानगी माझ्या सोबत यायला परवानगी. अरे आता सुट्ट्या आहेत त्याच्या आधी सुट्ट्या बरोबर सुट्ट्या नव्हत्या. हे गंडवागंडीचे धंदे बंद करा. नाही खरंच म्हणजे असं काय वाटतं इकडे तू यात्रेला चालले स्वामी समर्थांच्या दर्शनाला. अक्कलकोटला फर्स्ट टाइम जाणार आहे ना. पण तुला काय वाटतंय असं स्वामींकडे काय मागणार आहे. मागायला काय नाही फक्त दर्शन पाहिजे बस. दर्शन पाहिजे तुला दर्शन मिळेल. तरी पण मला एक इच्छा असेल ना मी पास झालो पाहिजे. जसं दीदीने एक स्टेटस ठेवला होता मागच्या काळामध्ये. मगाशी सकाळी येताना भाग्यश्रीने चर्चा केली त्या स्टेटस वरती कोणाच्या दीदीच्या. दीदीने ते मागणं मागितलंय. तू पण असं काहीतरी मागणं मागितलं असेल मला इतके मार्क्स मिळते. मी आता काहीच मागणार नाही मागे. मागणार नाही तर मग काहीतरी मागणारच ना माणूस. असं कसं काय. मी काहीच नाही मागत ते देतात बरोबर. ते त्यांनी दिलेलं आहे त्यातच आम्ही खूप खुश मी आहोत. प्रश्न चंदूला विचारतो हुशार आहे तुम्ही काय करता. वन थिंग यू वॉन्ट फ्रॉम दिस इज वन थिंग यू डोंट वॉन्ट. जर किश तुला जर तेवढीच इंग्लिश येत असेल ना तर तू तीच बोलत बस. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण ती काय बोलतोस तुझी तुला कळत नाही ना आम्हाला पण कळत नाही. तर आता जोगेश्वरी मिसळ मधून थेट सोलापूर हायवेला लागलेले आहेत. आणि जसं प्रत्येक व्लॉग मध्ये आपला एक सेम सेगमेंट असतो तसा या व्लॉग मध्ये पण ऑफकोर्स असणारच. तर वन थिंग यू वॉन्ट फ्रॉम दिस ट्रिप अँड वन थिंग यू डोंट वॉन्ट जो आपला सेगमेंट आहे तो आता आपण सुरुवात करू आपण भाऊ पासून. तर भाऊ वन थिंग यू वॉन्ट फ्रॉम दिस ट्रिप अँड वन थिंग यू डोंट वॉन्ट काय सांग. याच पाहिजे का तुम्ही सुखात चाललात सुखात या. काहीतरी उगाच मोकाट काहीतरी लफडा करू नका. एवढं लांब चालले आपण. ओके. आणि कमी धिंगाणा घाला. आणि कुठली गोष्ट नाही पाहिजे. कुठली गोष्ट ते डार बीर होत ते बंद झाला पाहिजे आपल्या. काय झालं पाहिजे. डार दरवाजा दरवाजा अच्छा पंबलला पडला पाहिजे. फंबल. तर फायनली पोचलेले मंदिराजवळ छत्रपती शहाजीराजे प्रवेशद्वाराजवळ. आणि हे बघ बाबा आले. आता बघू VIP दर्शनाची प्रोसेस कशी आहे. मी तर भरपूर वर्ष नंतर आलोय. मी लहानपणी आलो तर काहीतरी पहिली दुसरी तासाला आता आठवत पण नाही एवढं काय. पण आता बरेच वर्षाने आलोय. बघूया कसा अनुभव येतो दर्शनाचा. ठीक आहे दिला त्याला करून. तुम्हाला फोन केला.
अरे बापरे, अंबाबाईचा तर आता तुळजापूरवरून दर्शन घेऊन तो निघालो होतो. थोडासा एक 75 किलोमीटर्सचा रस्ता पूर्ण केला. सोलापूरच्या थोडा पुढे आलो. आता वलसनवाडा. हां, त्याच्यामध्ये जेवायला बसतो आता आम्ही. आणि ही जी पद्धत आहे ती मला लय आवडलेली आहे. चांगलं मस्त शिकवली इकडं. रोटी शिकलेली नसेल का लगेच शेपाची. आम्ही ही पद्धत आहे ती लय आवडलेली मला. बसून जेवायची मस्त. आता आपण इथं बसू बरोबर या जेवायला दाखवली मग बोलू. अशी रोटी शिकलेली नसेल ना लगेच शेपाची. तर आता आपण जे ऑर्डर केलं होतं, अजून बरंच काय काय ऑर्डर केलेलं आहे जेवणासाठी. आता सध्या स्टार्टरमध्ये सूप सांगितलं होतं कारण की भरपूर थंडी आहे. सो आता मंचा सूप आलेलं आहे. मी तर प्युअर व्हेजिटेरियन आहे, पण आज गुरुवार आहे म्हणून सगळे व्हेज खात आहेत. सो आता हे दाखव ना त्यांना. माझा थोबरा का दाखवतो. दिस इज द बघू शकता. इकडे बघ ना, इकडे दाखवतो. दिस इज द शेव. वरती जी तरंगलेली आहे तिला बोलतं शेव. आणि हे जे हिरवं जे कांद्याची पात ते कट पीसमध्ये टाकलेली आहे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने टाकलेली आहे. आणि मध्ये जे आहे ते पण उत्तमरित्या शेवया ज्या टाकलेल्या आहेत ते पण उत्तमरित्या टाकलेले आहेत. धन्यवाद. आता आम्हाला खाऊ द्या हां.